मार्गशीर्ष महिन्यात उपवासाच्या दिवशी काहीतरी हलकं, मस्त चवदार आणि पोटभर खायचं असेल ना, तर नक्की करून बघा हे खमंग काकडीचे वडे. हे वडे दही चटणी बरोबरही खायला खूप छान लागतात. बरं, नुसतेच खायलाही अप्रतिम लागतात. नमस्कार, मी वैशाली. आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये खमंग काकडीचे उपवासाचे वडे करतोय. वडे करण्यासाठी आपण वाटीभर वरीचा तांदूळ घेतला आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी साबुदाणे. वरीचा तांदूळ आणि साबुदाणे छान गरम करून घ्यायचे. हे गरम केल्यामुळे यातील ओलावा असेल तर तो निघून जातो आणि आपण हे भाजलेले साबुदाणे आणि वरीचा तांदूळ पटकन बारीक होतात. गरम केलेलं साहित्य थंड झाल्यावरच ते मिक्सरला लावायचं. पाहू शकता, गरम केल्यामुळे हे साहित्य आपल्याला अगदी पाहिजे तसं छान बारीक होतं. जर व्यवस्थित बारीक झालं नाही तर हे चाळणीने चाळून घ्यायचं आणि पुन्हा मिक्सरला बारीक करायचं. आता आपण उपवासाचे काकडीचे वडे करतोय, त्यामुळे जितके वडे करायचे आहेत तितक्या काकड्या घ्यायच्या आणि काकडीवरची साल अशी काढून घ्यायची. बरं, काकडीच्या सालीबरोबरच जर काकडी जून असेल तर काकडी कापून तिच्या आतील बिया सुद्धा काढून घ्यायच्या. आपण घेतलेली काकडी कोवळी आहे, त्यामुळे ती किसतानाच अगदी तिच्या बियांचं सुद्धा पाणी होतं. पाहू शकता, आपली काकडी किसून झालेली आहे. आता या काकडीला छान पाणी सुटतं. या पाण्यातच आपल्याला पीठ भिजवायचं आहे. आता यामध्ये मीठ घालायचं, त्याचबरोबर जिरे पावडर. आता हे दोन्ही या काकडीच्या किसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळायचा. त्यामुळे वडे आपल्याला पचायला थोडे हलके जातात. असेही हे काकडीचे वडे आहेत, पचायला हलकेच असतात. पण यामध्ये आपण वरई, साबुदाणा आणि राजगिऱ्याचं पीठ सुद्धा घालणार आहोत, त्यामुळे हे वडे पचायला थोडे जड होऊ शकतात. म्हणून थोडासा लिंबाचा रस घालायचा. आता आपण लागेल तितकं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं पीठ यामध्ये घातलं आहे आणि हे घातलेलं पीठ अगदी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पीठ मिक्स करून झाल्यावर पाणी कमी वाटलं तर असं थोडं थोडं पाणी शिंपडायचं आणि पुन्हा पीठ छान मळून घ्यायचं. सर्व पीठ आणि पाणी अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडंसं राजगिऱ्याचं पीठ घालायचं. राजगिऱ्याचं पीठ जास्त घालायचं नाही, कारण त्यामुळे वडे हेवी होतात आणि ते पचायला जड जातात. मग तुम्ही म्हणाल, मग राजगिऱ्याचं पीठ का घालता? राजगिऱ्याच्या पिठामुळेच आपण ह्या पिठाला व्यवस्थित मळू शकतो, कारण त्यामुळेच पिठाला छान चिकटपणा येतो आणि हे पीठ छान एकजीव होतं. म्हणूनच ते शेवटी आणि थोडंसं घालायचं. पाहू शकता, आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता हे पीठ छान 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आणि बरोबर 15 ते 20 मिनटानंतर अगदी जाड बुडाच्या कढईमध्ये तेल वडे तळण्यासाठी गरम करायचं आणि नंतर आपलं पीठ चेक करायचं. पीठ येण्यासाठी 15 ते 20 मिनटं पुरेशी आहेत, कारण यामध्ये आपण लिंबाचा रस घातला आहे. त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित फुलतं. पीठ पुन्हा मळून घ्यायचं. पीठ छान मळून झाल्यावर पिठाच्या बाजूलाच एका वाटीमध्ये किंवा डिशमध्ये असं पाणी घ्यायचं. बरं, आता हे सर्व करेपर्यंत आपण गरम करत ठेवलेलं तेल बरोबर तापलेलं आहे का हे पाहण्यासाठी छोटासा असा पिठाचा गोळा या तेलामध्ये सोडायचा. जर हा गोळा डायरेक्ट कढईच्या बुडात जाऊन बसला तर समजायचं तेल गरम झालेलं नाही, आणि हाच गोळा जर तेलात टाकल्या पटकन वर आला की समजून जायचं तेल पुष्कळ गरम झालं आहे. आता अशा दोन्ही वेळेला नक्की करायचं काय? काही नाही, जे काय करायचं आहे ते फार महत्त्वाचं आहे. तेल जर पुष्कळ गरम झालं असेल तर ते थोडं थंड करून घ्यायचं आणि तेल थंड असेल तर गरम करून घ्यायचं. पाहू शकता, आपण घातलेला पिठाचा गोळा छान तळून झाला आहे, म्हणजे तेलाचं टेम्परेचर बरोबर आहे. बरं, आज आपण वडे थापण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करतोय. तुम्हाला जर रुमालावर, कुठल्या एखाद्या सुती कपड्यावर किंवा केळीच्या पानावर वडे थापायचे असतील तर तुम्ही तसेही वडे थापू शकता. वडे थापण्यापूर्वी पिशवीवर असं पाणी शिंपडायचं आणि आपल्याला वडा जितका लहान मोठा थापायचा आहे तितका पिठाचा गोळा घेऊन तो असा पिशवीवर थापायचा. बरं, हा गोळा थापताना आपला हात हलकाच ठेवायचा. जास्त जड हाताने हा गोळा थापायचा नाही. काय होतं, गोळा थापला जातो पण वडा फुलत नाही. पाहू शकता, आपला वडा थापून झाला आहे. आता अजिबात घाई न करता हा वडा आपल्या हातावर घ्यायचा
आणि जसा हलक्या हाताने थापल्या तसाच हलक्या हाताने तेलामध्ये सोडायचा. म्हणजे कसं, घाई न केल्यामुळे तेल उडतही नाही आणि आपल्या हाताला चटकाही बसत नाही. बरं, आता महत्त्वाची गोष्ट अशी की वडे तळताना गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडी हाय करायची, त्यामुळेच वडा छान फुलतो. गॅसची फ्लेम मिडियम किंवा त्यापेक्षा थोडी कमी केली तर वडे तळले जातात, पण ते तेलकट होतात आणि आतून थोडे कच्चेच राहतात. त्यामुळे वडे खाताना पीठ लागतं. वडे तळताना सुद्धा घाई करायची नाही. एका बाजूने अगदी व्यवस्थित क्रिस्पी फ्राय करून घ्यायचा आणि मग त्याची दुसरी बाजू पलटायची. बरं, आता तो वडा तेलामध्ये छान तळला जातोय तोपर्यंत आपण दुसरा वडा पिशवीला पाणी लावून असा थापायला घ्यायचा. जर तुम्हाला हलक्या हाताने वडे थापता येत नसतील तर काय करायचं, गोळ्याला असं थोडंसं पाणी लावायचं आणि त्यावर पुन्हा असं प्लास्टिक ठेवायचं. त्यामुळे काय होतं, वडे थापताना पीठ आपल्या हाताला चिकटत नाही आणि अगदी सहज या प्लास्टिकवर हात जरी फिरवला तरीही वडा छान थापला जातो. महत्त्वाची सूचना अशी की जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा पीठ व्यवस्थित घट्ट मळायचं, कारण पीठ मळून झाल्यावर 15 ते 20 मिनिटांनंतर ते थोडंसं स्वतःच सैल आणि त्यामुळेच आपल्याला जास्त पाणी लावावं लागत नाही. जर पीठ आपण सैल मळलं तर काय होतं, पीठ आल्यावर ते आणखी सैल होतं आणि अशा सैल पिठाचे असे वडे आपल्याला थापता येत नाही. आणि जरी समजा तुम्ही वडे थापलात तरीही त्या पिठाचे वडे छान फुलत नाहीत. पाहू शकता, हा देखील वडा आपला छान थापून झालेला आहे आणि पीठ थोडं घट्ट असल्यामुळेच तो अगदी हाताला आपल्या चिकटतही नाही आणि त्यामुळेच आपण सहज तेलामध्ये सोडला. एक वडा तेलामध्ये सोडला की दुसरा वडा असा काढून त्यातील तेल नितळवून तो असा टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा. त्यामुळे जर जास्तीचं तेल असेल तर ते निघून जातं. आपण वरईचा तांदूळ आणि साबुदाणे छान गरम केल्यामुळे आपले वडे छान क्रिस्पी होतात. पण साबुदाणा आणि वरईचा तांदूळ फक्त गरम करायचा, भाजायचा नाही, नाहीतर वड्यांची चव करपट लागते. आता उरलेले सर्व वडे आपण याच पद्धतीने थापून आणि असे तळून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने उपवासाचे काकडीचे वडे करता का? यापेक्षा कोणत्या वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही काकडीचे वडे करत असाल तर तुमची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. असे काकडीचे वडे दही किंवा उपवासाच्या खोबऱ्याच्या चटणीबरोबरही खायला खूप छान लागतात. दहीमध्ये थोडंसं लाल तिखट किंवा मीठ घालायचं आणि चटणी थोडीशी तिखट करायची. खरं सांगायचं तर मला हे वडे असेच नुसते खायला पुष्कळ आवडतात. तुम्हाला सांगते, चटणी किंवा दही नसेल ना तर असे वडे तुम्ही गरम गरम चहा बरोबरही खाऊ शकता, खूप छान लागतात. बरं, बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची काकडीच्या उपवासाच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा, बेलचं बटनही दाबा आणि येणाऱ्या प्रत्येक रेसिपीला हाईप करा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे सर्व रेसिपीज पाहत राहा. बरं, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुम्ही केलेली तुमची काकडीच्या वड्यांची रेसिपी कशी झाली.